हाय हॅलो नमस्कार, मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या ब्लॉगमध्ये. सो आज आहे संडे. सो संडे मीन्स फंडे. तर आज आम्ही प्लॅन केलेला आहे कुठेतरी बाहेर जाण्याचा, आणि ते तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर समजेलच कुठे जात आहोत आम्ही ते. सो आता आमचं सगळं काही मस्तपैकी आवरून वगैरे झालेलं आहे, आम्ही रेडी झालेलो आहोत. आणि इतकं बाहेर कडाक्याचं ऊन आहे, पण संडे आहे सो कुठेतरी बाहेर जायलाच पाहिजे फिरायला. सो त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केला की जाऊयात. आणि आता आम्ही निघत आहोत. सो आता मस्तपैकी सगळं टोपी वगैरे सगळं गॉगल वगैरे सगळी तयारी करतो आता आम्ही, आणि त्याप्रमाणे सगळं पटकन तयारी करून निघतो. आणि खूप कडाक्याचं ऊन आहे बघू आता, त्याच्यामुळे हे बघा आता आमचे साहेब रेडी झालेले आहेत. मस्तपैकी टोपी वगैरे कॅप वगैरे घातलेली आहे. गॉगल पण चष्मा, हां गॉगल घ्या, चष्मा तुमचा चष्मा घ्या, माझा गॉगल घेते मी. भयानक ऊन आहे सो तुम्ही सुद्धा काळजी घ्या. सोबत पाण्याची बॉटल ठेवत जावा, गॉगल ठेवत जावा, कॅप ठेवत जावा जवळ, कारण की ह्या गोष्टी खूप मॅन्डेटरी आहेत. कारण की 42 टेम्परेचर आहे पुण्याचं, बापरे. सो त्याच्यामुळे तर चला आता आम्ही निघतो, आणि पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच. आणि आपल्या भगवंतांचं, व्यंकटेश भगवंतांचं दर्शन घ्या. आमचे आहेत हे व्यंकटेश भगवंत आणि महालक्ष्मी माता. सो चला आता पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला समजेलच आम्ही कुठे जात आहोत ते. बाय फ्रेंड्स. बाहेर जाताना उन्हामध्ये जात असताना काय काय घ्यायचं, कशी कशी तयारी करायची, सो मी ती तुम्हाला सांगते. तर मी आता घेतलेली आहे पाण्याची बॉटल, कारण की बाहेर खूप कडाक्याचं ऊन आहे. पाणी इज व्हेरी मस्ट. सो ऊन खूप आहे, सो त्याच्यामुळे घेतलेलं आहे स्कार्प. त्याच्यामुळे घेतलेलं आहे मॉइश्चरायझर आणि गॉगल मीन्स आपला हा गॉगल. तर आता मी पटकन हा विअर करते आणि आता निघते. सो लेट्स गो. तर गाईज मी आता गॉगल घालून रेडी झालेली आहे, आणि मला नक्की कमेंट करा मी गॉगलमध्ये कशी दिसते ते. सो चला आता वेळ न घालवता पटकन आपण निघूया. दिस इज माय बॅग, आणि आता मी निघत आहोत. आणि हे साहेब काय करत आहेत, काय पाहताय तुम्ही? हां मी पाहतोय, थोडंसं सर्चिंग करतोय. तर येस, ते सर्चिंग काय आहे ते तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर समजेलच. चला लेट्स गो. उशीर झालेला आहे ऑलरेडी, आता 11 वाजलेले आहेत, पोचायला 1 तास तर लागणार आहे. सो चला बाय. सो गाईज खूप ऊन आहे ना, आणि आता मी जस्ट स्कार्फ काढलेला आहे. काय म्हणता? आणि असल्या उन्हाचं सुद्धा इतकं ट्राफिक आहे, 4 व्हीलर 2 व्हीलरचं भयानक ट्राफिक आहे. सांगण्यात आलेलं आहे कैलास देवीच्या इथे, आणि आम्ही मागवलेलं आहे ड्रायफ्रूटची लस्सी आणि कलाकंद. खूप फेमस आहे पुण्यामध्ये कैलास लस्सी म्हणून. हे आहे कोथरूडकडे जाताना कॉर्नरलाच आहे हॉटेल, सुंदर आहे. असंच सेम हॉटेल एक आहे दगडूशेठ गणपतीचं आहे ते सुद्धा. कारण तुम्हाला शरीरासाठी कशी आहे कैलास लस्सी. कसली लस्सी? ड्रायफ्रूटची ड्रायफ्रूट लस्सी आहे, आणि हे गुलकंद आहे. श्वास आहे त्यांचा. तर आता आम्ही जात आहोत पुण्यामध्ये. फ्रेंड्स आम्ही आता आलेलो आहे खडकवासल्याच्या इथे, जे की मी तुम्हाला घरातून निघताना म्हटलेलं होतं की आम्ही कुठे एका ठिकाणी चाललेलो आहे, छान ठिकाणी अशा नैसर्गिक रम्य ठिकाणी अशा. सो आता आम्ही आलेलो आहे खडकवासला येथे, आणि आता मी ऑर्डर केलेली आहे मस्तपैकी भेळ, ओली भेळ मागवलेली आहे. त्याच्यामध्ये इतकी पद्धत आहे की ते कैरी असं मिसळून टाकतात, खूप छान लागतं. सो अजून थोड्या वेळाने अजून बरंच काय काय मागवणार आहे. आणि इकडे खूप सुंदर असं खडकवासल्याचं तलाव आहे. सो मी तुम्हाला तो शेअर करते. आधी मी भेळ फिनिश करते, त्यानंतर मी दाखवते. आणि हे बघा, हे असं आहे सर्व काही इथे बॅकग्राऊंडला खडकवासल्याच्या इथे. छान वाटतं हो की नाही? तुम्हाला काय सांगायचं आहे का? आणि इतका कडक उन्हाळा आहे ना, इतकं कडक उन्हाळा आहे. आणि अशा कडक उन्हामध्ये बाहेर कुठेच दुसरीकडे फिरावंसं वाटलं नाही. त्याच्यामुळे आम्ही विचार केला की असं निसर्गरम्य ठिकाण म्हटलं तर खडकवासला. तिथे मस्त मोठं धरण आहे, तलाव आहे,
सॉरी धरण आहे आणि ते पाण्याच्या बाजूला बसून मस्तपैकी ते चौपाटीवरती बसून छानपैकी काहीतरी खाऊयात, मस्त आनंद घेऊयात इकडे तिकडे जाण्यापेक्षा आणि फिरण्यापेक्षा. सो असं आहे. चला आता मी भेळ खाते. मस्तपैकी पाणीपुरी आणि सुहा असे खात आहेत मस्त पाण्याचा आनंद घेत, निसर्गाचा आनंद घेत. मी आता पाणीपुरी खातोय. ऑलमोस्ट पाणीपुरी संपलेल्या आहेत आणि आता एवढं गोड नाही आहे ना. अजून काय करायचं अजून? गाईस ते झाड बघा कसं आहे, पूर्णपणे आडवं आहे. आडवा 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 अगदी आडवं आहे. त्याच्यावरती आपण चालत जाऊ शकतो. नक्की. आणि हे पण झाड बघा, हे पण असं आहे, याच्यावरती पण चढायला सोपं आहे फार. वाव फ्रेंड्स बघा, आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:30 आणि सूर्य आता मावळाला लागलेले आहेत आणि सूर्य भगवंतांचा प्रकाश बघा कसं पूर्णपणे पाण्यामध्ये पडलेला आहे. एवढं सुंदर वाटते, संत गतीनं पाणी हलतंय असं बघत. मी तर अक्षरशः 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत झालं इथेच आहे आणि कंटिन्युअस फक्त पाण्याकडेच आम्ही संत गतीने कसं पाणी वाहते ते बघतोय. तिकडे सुद्धा बघू शकता. तिकडे बघितलं का तुम्ही, हे जे आहे ना समोर जे दिसतंय ना, हे इथे हे धरणाचे दरवाजे आहेत. जेव्हा पाऊस खूप वाढतो ना, जेव्हा पाणी आहे ते इथेपर्यंत येतं, इथंपर्यंत जेव्हा फुल होतं ना, सो त्यावेळेस मग ते दरवाजे उघडण्यात येतात आणि जेणेकरून म्हणजे पाण्याचा फ्लो दुसरीकडे वाहत जातो. आणि हे जे सगळे आहेत ना डोंगर, हे सह्याद्रीचे वाट आहेत, बरोबर ना? हे सह्याद्रीचे डोंगर आहेत ना. एकेकाळी पुण्यामध्ये जो काही झालेला इतिहास आहे तो सगळा इथे या डोंगरावरून झालेला आहे. सर्व इतिहास गाजलेला आहे जो काही. आणि इथून असा सरळ गेलं की सिंहगड आहे. सरळ गेलं की इकडे असं सरळ गेलं की सिंहगड आहे. आपण एक दिवस जाऊया सिंहगडावरती, हो ना? सिंहगडावरती पण मस्तपैकी व्हिडिओ वगैरे बनवूयात. मी एकदा फ्रेंड्स सिंहगडावरती गेलेले होते फॅमिलीसोबत. सो तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते त्याची लिंक, तुम्ही नक्की बघा सिंहगडावरचा व्हिडिओ. आम्ही त्यावेळेस मला वाटतं आपण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गेलो होतो, हो ना? ते पण मस्त. आणि हे बघा सुहास यांनी काय केलेले आहे, मस्तपैकी भगवंतांची कथा लावली आहे. तर ही कथा चालू आहे फ्रेंड्स दत्तधाम येथे, म्हणजे नाशिक येथे जे दत्तधाम म्हणून आहे, सो त्या ठिकाणी कथा चालू आहे भगवंतांची. ओके, तर तुम्हाला पण जर भगवंतांची कथा ऐकायची असेल, आवड असेल, तर तुम्ही पण नक्की नाशिक येथे जावा, प्रत्यक्षात जाऊन ऐका किंवा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती पण जाऊन तुम्ही डायरेक्ट बघू शकता. आणि बघा किती सुंदर वातावरण झालं, हो ना? पाणी किती सुंदर चमकत आहे, डायमंड टाईप चमकते, हो ना? खूपच मस्त वाटायला लागलं आणि थंडगार आता मस्त वारायला लागला, छान वाटतं. सो असं काही आहे आजचं वातावरण, खूप छान वाटते. अक्षरशः सकाळपासून इतकं फ्रस्ट्रेट झालेले होते मी या उन्हामुळं. जेव्हा आम्ही निघालो होतो ना 11च्या दरम्यान, सो इतकं कडक ऊन होतं, खूप त्रास झाला त्या उन्हाचा. आम्ही कुठे मध्ये थांबत एका ठिकाणी उसाचा रस पिला, परत लिंबू सरबत पिला, परत लस्सी घेतली, गुलकंद घेतला, असं बरंच 3-4 ठिकाणी स्टॉप घेत त्यानंतर मग फायनली आम्ही इथे आलो. आणि आता इथे असं मस्तपैकी इथे
सुंदर असं मस्तपैकी असं बसलेलो आहे साईडला, धरणाच्या साईडला. आणि इथे बसून मस्तपैकी आनंद घेतो. काय काय खाल्लं तुम्ही बघितलंच, काय काय आम्ही घेतलेलं होतं नाश्त्यामध्ये. आणि खूप झालं, खूप फुल झाला. आणि आता संध्याकाळच्या वेळेला तर खूप लोकांची आता गर्दी वाढतेच आहे, कारण की मोस्ट ऑफ दी लोक ऊन उतरायला लागल्याच्या नंतर मग बाहेर पडतात आणि मग प्रेफर करतात ते फिरायला जाण्यासाठी वगैरे. तर आता सुंदर असं वातावरण झालं आहे, तिथे बाजूला लोकही लागत बसायला. आणि खूप छान वातावरण झालेली, छानपैकी वारं पण सुटलं आहे आता मस्त. सो आता मी तुम्हाला थोडंसं अजून ऊन उतरल्याच्या नंतर जे डायमंडसारखं असं चमकतं ना पाण्यामध्ये, ते पूर्णपणे सूर्यभगवंत पूर्णपणे डोंगराच्या बाजूला गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन की इथलं वातावरण अजून खडक असल्याचं कसं असतं ते. गाईज आता आम्ही निघालेलो आहे. आमची मस्तपैकी अशी खडक वाजता इथे खूप सुंदर अशी ट्रीप झालेली आहे. आणि आता ऊन पण उतरलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपण निघतो आहे आम्ही. सो चला. आणि फ्रेंड्स आता आम्ही निघत आहोत. मस्त एन्जॉय केला आम्ही इथे खडकवासल्याच्या इथे काठावरती बसून, मस्त वाटलं. अजूनही आता या वेळेला खूप लोक आता येत आहेत. सो चला, लेट्स गो. तर अशा या सर्व चौपाटी आहेत मस्त. साईडला पाणी आहे. छान वाटतं फार संध्याकाळची वेळ. चला बाय बाय खडकवासला. आम्ही येऊ पुन्हा लवकरच. तर फ्रेंड्स, आम्ही आता मागवलेला आहे मिक्स फ्रूट ज्यूस आणि जो आता आलेला आहे. तर आता बघूयात. पहिल्यांदाच या हॉटेलमध्ये मी आली आहे आणि टेस्ट करून बघते आता कसं लागतं. बघूयात. सांगा बरं पिऊन तुम्ही कसा लागतो आहे मिक्स फ्रूट ज्यूस. छान लागतो आहे. एक्सप्रेशनवरून तर समजतं की छान आहे. सो चला आता मी पण स्टार्ट करते माझा मिक्स फ्रूट ज्यूस आणि तुम्हाला मी रिव्ह्यूज देते. हे बघा, सुहासचा आता ज्यूस आहे ना, कसा हळूहळू संपत जातोय खाली 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 खाली. आणि कसा असं वाटतं आकसल्यासारखा. सो फ्रेंड्स, असा होता आमचा आजचा काही दिवस. तर व्हिडिओला आता मी एंड करत आहे. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.